गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये भांडण लावण्याचा काहींचा हेतू होता, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसेंनी दिली। काहींनी संधी साधल्यानं खडसे आणि महाजनांमध्ये वाद झाल्याचं त्यांनी लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर या विशेष कार्यक्रमात सांगितलेलं आहे। त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे रोहिणी खडसेंचा नेमका रोख कोणाकडे आहे हा सवाल आता उपस्थित होत आहे। तर पाहुयात रोहिणी खडसे यांनी नेमकं काय म्हटलंय। ज्यांना अपेक्षित होतं की आपण या दोघांमध्ये भांडण लावलं तर आपला फायदा होईल, अशा लोकांना ते साध्य झालं आणि त्यांनी ते पूर्ण केलं। मला या दोघांकडनं एवढीच अपेक्षा होती की एकमेकांचं चुकलं असेल तर तुमचे एवढे चांगले संबंध होते, कधीतरी एकत्र बसायला हवं होतं आणि विचारायला पाहिजे होतं की तुझं तू असं म्हणालास का। कदाचित त्यातनं एवढं पुढे गेलं नसतं, पण शेवटी मी एवढी मोठी नाही आहे की मी त्या सगळ्या विषयांवरती बोलू शकेल। याच्यापेक्षा बऱ्याच काही गोष्टी असतील ज्या मला पण कदाचित माहिती नसेल, पण मी जेवढं दोघांना ओळखते, जेवढे आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवलेले आहेत, पारिवारिक संबंध आहेत, तेवढं मला असं वाटतं की हे वाढलं नसतं जर काही लोकांनी वेळ साधली नसती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।